की मतदान मिळो आणि नंतर मतदार मरो अशी आजची परिस्थिती आहे। फक्त मतदान मिळवण्यासाठी या सर्व योजना या महायुती सरकारने आणल्या होत्या, ज्याच्यामध्ये आपण बघितलं लाडकी बहीण योजनेमध्ये 28 लाख महिलांचं नाव आता कमी केलं आहे। त्याच्याचबरोबर धार्मिक पर्यटन अशी एक योजना त्यांनी आणली होती, ती योजना बंद केली। शिक्षणाच्यासाठी काही योजना आणल्या होत्या, त्या त्यांनी बंद केल्या। आनंदाचा शिदा ती योजना बंद केली। याला दोन प्रमुख कारणं असतील। एक, फक्त लोकांचा वापर करून हे आता लोकांना विसरलेले आहेत, इलेक्शन संपलं की विषय संपला। नाही तर दुसरे कारण असू शकतं की आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना या योजना मुद्दामून नको असाव्यात, कारण या योजना आणत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेसाठी बऱ्यापैकी पाठपुरावा केला होता। ते स्वतः त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते। मग या योजना अशाच चालू राहिल्या तर एकनाथ शिंदे साहेबांचं नाव अजून मोठं होईल असं कदाचित भाजपच्या काही नेत्यांना वाटत असावं। या दोन प्रमुख कारणांमुळे या सर्व योजना बंद। चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।